नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 वर चर्चा करणार आहोत. प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे. ऑलरेडी काही मुलांची प्रथम सत्र परीक्षा सुरू झालेली आहे. तर या प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने इयत्ता 9वी गणित भाग 1 चे असे कुठले प्रश्न आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडं 3 प्रकरणं आहेत. 3 प्रकरणं. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण संच, दुसरं वास्तव संख्या आणि तिसरं बहुपदी. तर ही 3 प्रकरणं आपल्या पहिल्या परीक्षेला असणार आहे, 6माही परीक्षेला, आणि नंतर पुढच्या परीक्षेला पुढची 4 प्रकरणं असतील. तर यातलं संच प्रकरण, संच म्हणजे काय, तर वस्तूंच्या सुस्पष्ट समूहाला संच म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. तर संच प्रकरणामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा बघा, हे जे काही तक्ते तुम्हाला दिसतात पुस्तकामध्ये, तर हे तक्ते जरा नीट करून ठेवा, कारण अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न, कृतींवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर याच्यामध्ये सराव संच 1.1 मध्ये हा जो तिसरा प्रश्न आहे, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठलेही 2 संच लिहू शकता यादी आणि गुणधर्म पद्धतीने. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहिला दुसरा करा, आणि म्हणजे ऍक्च्युली सगळे प्रश्न महत्त्वाचे आहे, पण सरावासाठी तुम्ही करून जा, कारण एखादा संच यादी पद्धतीने लिहायला तुम्हाला सांगितलं जाईल. जसं की इथं भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, मग इथं तुम्ही चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे आपले जे भारतीय महिने आहेत ते द्यायचे. इथे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच, म्हणजे समजा इथं मी लिहिलं ए बरोबर कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षरं कुठली, कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षर आपल्याकडे कुठली कुठली असतात, तर या ठिकाणी ते अक्षर आपल्याला लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा काय काय आहे. सी आहे, ओ आहे, एम आहे, पी आहे, एल आहे, ई आहे. एम ऑलरेडी लिहिलेला आहे, परत ई पण लिहिलेला आहे, आणि मग एन आणि टी. जी अक्षरं डबल आलेली आहेत त्यांना लिहू नका, ठीक आहे, एकदाच लिहा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे, संच गुणधर्म पद्धतीमध्ये लिहा. त्याच्यातला पहिला दुसरा करा आणि हा चौथा करा. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो 100%. आपल्याला काय करायचंय, कुठल्याही प्रश्नाची तयारी अशी करायची आहे की त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी मला सोडवता आला पाहिजे. म्हणजे संच यादी पद्धतीने लिहा किंवा संच गुणधर्म पद्धतीने लिहा, 100% प्रश्न येतो. कुठला येईल सांगता येत नाही, पण 100% येईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला इथं सराव संच 1.2 मध्ये हा पहिला जो प्रश्न आहे, याच्यामध्ये कोणते संच समान आहेत व कोणते संच समान नाहीत हे सकारण लिहा. हा पहिला प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये कुठला संच रिक्त संच आहे. मित्रांनो, कुठलाही प्रश्न येऊ शकतो की रिक्त संच आहे की नाही हे कसं ओळखायचं. एखाद्या संचात एकही घटक नसेल तर तो रिक्त संच आहे. जसं की ए मध्ये जर तुम्ही बघितलं तर ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या ह्या सगळ्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. शून्यापेक्षा लहान कुठलीच नैसर्गिक संख्या येणार नाही, म्हणजे हा रिक्त संच आहे. बीचा जर विचार केला तर एक्स वर्ग बरोबर 0. आता एक्स वर्ग बरोबर 0 पकडलं तर एक्स बरोबर किती येतं, 0. शून्याला पण किंमत आहे, म्हणजे इथं बी मध्ये तुमच्याकडे एक घटक येतो जो आहे 0. म्हणजे हा रिक्त संच आहे का नाही, हा रिक्त संच नाहीये. आणि पहिला रिक्त संच आहे. रिक्त संच म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही असा, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न जरा नीट बघा. याच्यात काय करायचंय, कुठला संच शांत संच आणि कुठला अनंत. बघा, ज्या संचातले घटक आपण मोजू शकतो त्याला शांत संच म्हणतात. जसं की हा पहिला शांत संच आहे. याच्यामध्ये काय येईल की 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या. आता 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या कुठल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. आता या संख्या आपण मोजू शकतो म्हणून याला शांत संच म्हणतात. बीचा जर विचार केला तर हा कुठला संच आहे, अनंत संच आहे. का अनंत, कारण बघा वाय जी आहे ना ती -1 पेक्षा लहान. आता -1 पेक्षा लहान संख्या कुठल्या, -2, -3, -4, -5, -6 डॉट डॉट डॉट, आणि ह्या पूर्णांक संख्या आहे. आता ह्या किती असतील हे सांगता येत नाही, म्हणून हा जो संच आहे तो अनंत संच आहे. तर अशा प्रकारे शांत आणि अनंत संच ओळखता आला पाहिजे. जसं की तिसरा प्रश्न आहे, तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता हा शांत संच झाला, कारण तुम्ही मोजू शकताय. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच, गावातील लोक सुद्धा मोजू शकतो, म्हणून हा सुद्धा शांत संच आहे. ठीक आहे. बाकी हा पण शांत आहे, आणि बाकी पूर्ण संख्यांचा संच आणि परिमेय संख्यांचा संच हे अनंत संच आहे. पण शांत अनंत संच प्रश्न विचारला जातो. पुढे बघा, पुढचा जो सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि हा चौथा जास्त महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणतेही 3 उपसंच लिहा. जसं की 1, 3, 2, 7 याचा वापर करून कोणतेही 3 उपसंच आपल्याला लिहायचे आहेत या ए संचासाठी. तर या 4 संख्यांचाच वापर करून तुम्हाला संच तयार करायचे. जसं की मी
बी एखादा संच लिहिला 1, 2 आणि 3, तर बी मधले सगळे घटक ए मध्ये येतात म्हणून बी हा उपसंच आहे. सी मी लिहिला 2 आणि 3, हे पण ए मध्ये येतात म्हणून हा सुद्धा उपसंच आहे. डी मी लिहिला 1 आणि 7, हा सुद्धा उपसंच झाला. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत आणि हा 5वा प्रश्न जो आहे तो एक बघा 3 मार्काला येऊ शकतो. यानंतर पुढचा जो सराव संच आहे शेवटचा 1.4 याच्यातला, यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकंदरीत लक्षात घ्या, हा पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे. दुसरा एक करा, मला तर वाटतं तिघांपैकी एक कुठलं तरी शाब्दिक गणित येऊ शकतं, पण एकाची तयारी केली तर त्याच प्रकारचं शाब्दिक गणित आपल्याला येत असते. 5वा प्रश्न जर बघितला तर ह्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहा, अशा प्रकारचा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. संकीर्ण प्रश्न संग्रहाचं मला एक सांगणं आहे की संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहेत मित्रांनो, तर त्या बहुपर्यायी प्रश्नांची तयारी करा, कारण बहुपर्यायी प्रश्न आपल्याला येत असतात. ठीक आहे. यानंतर पुढे बघा, पुढे यातला हा 10वा प्रश्न जो आहे तो जरा व्यवस्थित करा. ठीक आहे. 10वा आणि 11वा. पुढचा सराव संच 2.1 वास्तव संख्या प्रकरणातला. याच्यामध्ये बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यातला एक करा, तिसऱ्या प्रश्नातला एखादा कुठला तरी प्रश्न जो आहे त्याचा सराव करा. हे जे मी तुम्हाला टिकमार्क करून दिलेत ते, कारण या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. परिमेय संख्या दशांश रूपात लिहा आणि परिमेय संख्या p/q रूपात लिहा. दोघांपैकी एखादा प्रश्न 100% हमखास विचारला जातो. गणित कुठले हे सांगता येत नाही, परंतु मित्रांनो या प्रकारच्या गणितांची तयारी करायची. आता दशांश रूपात लिहा म्हणजे फक्त भागाकार करायचा आहे, आणि इथे एखादं गणित जरी तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवलं तरी त्याच प्रकारची गणितं इथे विचारली जातात. 2.1 नंतर तुमच्याकडे 2.2चा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा 2.2 मध्ये ह्या प्रकारचा प्रश्न 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. आणि हा तिसरा प्रश्न वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या संख्या रेषेवर दाखवा. हा प्रश्न आला तर 2-3 मार्काला तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. ओके. याच्यानंतर 2.2 नंतर सराव संच 2.3 हा जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये बरीचशी गणित आहे. याच्यामध्ये कोटी सांगा. आता कोटी ओळखा, कसं ओळखायचं? कोटी म्हणजे इथं बघा, आता समजा माझ्याकडे वर्गमुळाचं चिन्ह आहे, इथं आतमध्ये जी संख्या असते ती कोटी. इथं काय बाबा, कोटी 3 असणार आहे. इथं 5 जे आहे ते बाहेर आहे बरं का, 5 असे बाहेर आहेत, आतमध्ये नाही आहेत 5, बाहेर आहेत 5. त्याच्यामुळं इथं आतमध्ये काहीच नाही म्हणजे कोटी 2. इथं कोटी 4 आहे, इथं कोटी 2 आहे, इथं कोटी 3 आहे. ओके. अशी कोटी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. तर कोटी ओळखणं हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. गणित कुठला येऊ शकतं, पण कोटी लिहा किंवा कोटी सांगा, हा प्रश्न सोपा आहे. आता कुठल्या संख्या कर्णी आहेत बघा मित्रांनो. आता समजा मी म्हटलं वर्गमुळात 7, वर्गमूळ निघतं का नाही निघत, म्हणजे ही कर्णी आहे. कर्णीचं चिन्ह जर असेल राहत तर कर्णी आहे. आता वर्गमुळात 25 म्हटलं की 25चे 5 येतात, मग ही कर्णी आहे का नाहीये, कारण कर्णीचं चिन्ह निघून गेलं. तसंच ही कर्णी आहे पहिली. आता ही दुसरी जर बघितलं तर चौथ्या मुळात 16. आता 16 म्हणजे उत्तर तुमच्याकडे 2 येईल, कारण 16चं चौथं मूळ 2 आहे, म्हणजे 2चा चौथा घात 16 असते, तर उत्तर 2 येईल. म्हणून ही कर्णी नाहीये, ही कर्णी नाहीये तुम्ही म्हणू शकता. ही कर्णी आहे. ही कर्णी आहे का, कारण 256चं वर्गमूळ 16 येईल बाहेर, म्हणजे ही कर्णी नाहीये. ही कर्णी आहे का, 64चं घनमूळ 4 येतं. त्याचबरोबर ही कर्णी आहे का, तर आहे, ही नाहीये. त्याच्यानंतर कर्णींना सोपे रूप द्या मित्रांनो. सोपं असतं, या सोपे रूप द्यायची एक तयारी करा. जसं की वर्गमुळात 27ला सोपं रूप द्यायचं म्हणजे 9 त्रिक 27 बरोबर. 9चं वर्गमूळ बाहेर आले 3 आणि 3 वर्गमुळात 3 आलं उत्तर. लहान मोठेपणा ठरवा, एखादं गणित येऊ शकतं, त्याची तयारी करा. इथं पहिली 2 गणितं बघा. सोपे रूप द्यामध्ये मित्रांनो हे 6व्या प्रश्नाचा दुसरा तिसरा प्रश्न करा. गुणाकार करा, एखादा येऊ शकतो, आणि भागाकार करा, त्याची पण एक प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर छेदाचे परिमेयीकरण करा. खूप सोपं आहे मित्रांनो. 3 वर्गमुळात 5 आहे, परिमेयीकरण करा म्हणजे खालचं जे वर्गमुळातलं चिन्ह आहे ते घालवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी वर वर्गमुळात 5 आणि खाली वर्गमुळात 5 आणि गुणायचं. हे वर्गमुळात 5 आहे म्हणून खाली जे वर्गमुळात 5 आहे त्यांनीच वर आणि खाली गुणायचं. 3 गुणिले वर्गमुळात 5, 3 वर्गमुळात 5, आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 फक्त 5. अशाच प्रकारे इथं सगळीकडे वर्गमुळात 14ने गुणायचं वर आणि खाली. इथं वर्गमुळात 7ने गुणायचं, इथं वर्गमुळात 3ने, इथं वर्गमुळात 3ने. खूप सोपा प्रश्न आहे. याच्यावरती मी काय जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. आपण ऑलरेडी हा सराव संच बघितलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय. पुढचा बघा एक प्रश्न, सराव संच 2.4 मध्ये गुणाकार करा, हा तिसरा प्रश्न, आणि छेदाचे परिमेयीकरण करा, हा दुसरा प्रश्न. याची पहिला प्रश्न, याची तयारी करा. त्याच्यानंतर इथे बघा हा सराव संच खूप सोपा आहे. याच्यामध्ये किमती काढा, याची तिन्ही गणितं करा, खूप सोपी आहे. आणि इथं पहिलं गणित. आता दुसऱ्या प्रश्नानंतर आपण तिसरा प्रश्न जर आपण बघितला तर मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नामध्ये ना एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. तिसऱ्या प्रश्नामध्ये समजा पहिली गोष्ट बघा, एक प्रश्न
समजा मी इथं लिहिलं एक्स घन अधिक 5x अधिक x चा वर्ग. इथे एक पहिला प्रश्न येऊ शकतो की ही जी बहुपदी आहे ही बहुपदी प्रमाण रूपात लिहा. तुम्ही प्रमाण रूपात लिहायचं म्हणजे x चा घन, नंतर तुमच्याकडे x चा वर्ग आला पाहिजे, नंतर तुमच्याकडे 5x आला पाहिजे. याची कोटी लिहा प्रश्न येईल, तर इथं कोटी 3 आहे. त्याचबरोबर याचं सहगुणक रूप लिहा. मग सहगुणक रूप काय येणार बाबा, एक्स घनच्या खाली शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, एक्स वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, एक्सच्या शेजारी 5 आहे आणि पलीकडे 0 आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इथं तुम्ही असाही प्रश्न विचारला जातो की ही बहुपदी आहे की नाही. तर या प्रकारे मित्रांनो तयारी करायची आहे. 3.1 मध्ये जर विचार केला तर तुम्हाला हे बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी असे प्रकार वर्गीकरण करा. तर हा प्रश्न खूप सोपा आहे. चौथा प्रश्न पण सोपा आहे. तसं चौथ्या प्रश्नामध्ये कोटी ओळखा. इथं कोटी काहीच नाही, म्हणजे इथं कोटी तुम्ही लिहू शकता 0 कोटी आहे, इथं कोटी 0 आहे, इथं कोटी 2 आहे, सगळ्यात मोठा घातांक, इथं कोटी 10 आहे, इथं काही नाही दिसत म्हणजे 1 आहे, इथं कोटी 5 आहे, इथं कोटी बघा 1 2 3 कोटी आहे, एक्स वाय झेड 3 चल तिघांचे 1 1 1 3 कोटी. इथं जर तुम्ही बघितलं तर कोटी तुमच्याकडे 7 आणि 3 10 मोठा घात. इथं तसं 5 आणि 1 6 पण होतं, पण इथं कोटी 10 आहे. आता रेषीय, वर्ग आणि घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. हा पण सोपा आहे. जिथं वर्ग असतो ती वर्गीय बहुपदी, जिथं पहिला घात आहे ती रेषीय बहुपदी, ही पण रेषीय बहुपदी. इथं घन आला म्हणजे घन बहुपदी, ही वर्ग बहुपदी, ही घन बहुपदी. तर एकदम सोपं आहे. प्रमाण रूपामध्ये लिहा म्हणजे यमचा घन पहिला लिहा, नंतर 5m लिहा आणि अधिक 3 उतरत्या क्रमाने लिहायचे. सहगुणक रूपामध्ये लिहा. या प्रकारचा एक प्रश्न तयार करा, या प्रकारच्या एका प्रश्नाची तयारी करा आणि सहगुणक रूपातील बहुपदी ज्या आहेत त्या घातांक वापरून लिहा. हा एक प्रश्न खूप सोपा आहे आणि महत्वाचा आहे, त्याची तयारी करा. आणि 9वा जो प्रश्न आहे ना, हा जास्त महत्वाचा आहे. हा प्रश्न आला तर 3 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला बेरीज करा, बेरीज आणि वजाबाकी करा आणि गुणाकार करा. या 3 प्रश्नांची थोडी तयारी करा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मित्रांनो 3.3 मधला पहिला दुसरा प्रश्न करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रेषीय पद्धतीने आणि संश्लेषक पद्धतीने भागाकार कसा करायचा हे सांगितलंय. त्याच्यानंतर सराव संच 3.4 सोपा आहे, त्याच्यातलं पहिलं दुसरं गणित बघा. आणि त्याच्यानंतर सराव संच 3.5 हा जरासा वेगळा आहे आणि याच्यामध्ये बरीचशी गणित आहे, पण त्यातली सुद्धा काही महत्वाची गणितं करा. याच्यामध्ये बघा तिसरं चौथं गणित जे आहे ते थोडंसं बघा. त्याच्यानंतर 6वं गणित बघा आणि 7वं गणित जे आहे त्याची तयारी करा. त्यानंतर हे 12वं गणित आणि 13वं गणित ही गणितं थोडीशी बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, आणि शेवटचा जो सराव संच 3.6 त्याच्यातलं हे पहिलं दुसरं तिसरं अवयव पाडा, याची तयारी करा थोडीशी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामधला पण पहिला दुसरा तिसरा चौथा असे 4 प्रश्न करा, जेणेकरून तुमची प्रत्येक प्रकारचा एक एक प्रश्नाची तयारी होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आजची ही चर्चा झाली. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.